सर्वप्रथम पत्रकार बांधवांचं एका मेसेजवर एकदम करेक्ट टाइमवर आल्या आणि 10-15 मिनिटं उशीर झाल्यामुळे मनापासून अर्धा तास उशीर झाला दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, काही अडचण नाही. कारण सर्व मोठे बंधू त्यामुळं आपल्या कार्यकर्त्याला विनंती, ताई थोडं तुम्ही बाहेर थांबा. जे फक्त शिवसेनेचे पदाधिकारी तेवढेच थांबा, सर्व शिवसैनिकांनाच विनंती आहे. आणि पुढील प्रस्तावना मी वानखेडे साहेबांकडे देतो आणि साहेबांकडे देतो. पुढील वानखेडे माजी खासदार वानखेडे साहेब. उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनो, काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड दौऱ्यावर आल्याच्या नंतर नांदेड जिल्ह्यामध्ये संबंध महाराष्ट्राचा आढावा जर आपण घेतला तर नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त पर्जन्यमान झालेलं आहे. सतत गेली 2 महिन्यापासून नांदेड जिल्ह्यातल्या 16 तालुक्यामध्ये सतत धार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, ढगफुटी पाहायला मिळते. त्यामुळे सर्व शेतकऱ्याचे पीक नष्ट झाले. नांदेड जिल्ह्याच्या अपेक्षा होत्या, शेतकरी त्यांच्या आशा होत्या की राज्याचे मुख्यमंत्री नांदेडला आल्याच्या नंतर नांदेड जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर होईल आणि आपल्याला कुठेतरी दिलासा मिळेल. पण असं कुठल्याही प्रकारचं दिलासा किंवा शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडनं कुठलीही मदत या ठिकाणी जाहीर केली नाही. त्यामुळे सर्वप्रथम मी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या या ठिकाणी निषेध करतो की आज नांदेड जिल्ह्यामधला शेतकरी हा संकटात सापडला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये जवळजवळ 3-4 आत्महत्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. या सर्व बाबी असताना सुद्धा गांभीर्य मुख्यमंत्र्याला शेतकऱ्याचं नसून तर फुटीराने शिवसेनेशी गद्दार झालेल्या खासदार आमदाराचं महत्व जास्त त्यांना पटलं. खासदार आमदार गद्दारांना जेवढा अभय किंवा जेवढं मदत आपण देतात ती जर मदत आपण सगळं होताना आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला जर आपण केली असती तर हा शेतकरी कुठंतरी समाधानी झाला असता. पण तशातले प्रकार नाही. राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी नांदेड जिल्ह्यासाठी जो काही निधी विविध कामासाठी दिला होता, मग तो बासतगाव असेल किंवा अंतर्गत नांदेड शहरात अंतर्गत असेल, याचे भूमिपूजन सोहळा वास्तविक पाहता त्याचा कुठलाही सहभाग किंवा त्याची कुठलीही त्याच्यात भूमिका नसताना सुद्धा आज मीच दिला म्हणून याचा उहापोह त्यांनी केला आणि त्याचं भूमिपूजन सोहळा करण्याचं जे काय त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम ठेवला होता आणि तोही मला वाटते कार्यक्रम त्यांनी केलेला नाही, ते बिलकुल नाही. म्हणून आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सर्व तालुक्यातले आमचे पदाधिकारी या ठिकाणी बोलवलेत, बैठक झालेली. लवकरच नांदेड जिल्ह्यातल्या सर्व तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचे भव्य दिव्य मोर्चे, रुमणे मोर्चे आम्ही या ठिकाणी काढणार. जे कुंभकर्ण झोपत असलेलं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं सरकार त्यांना आम्ही जागा करू. जे काय प्रशासन सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याला सहकार्य करीत नाही, त्याच्यावर अन्याय करतो. कारण शेतामध्ये खऱ्या अर्थानं जाऊन बांधावर जाऊन आज मुख्यमंत्र्यांना सांगितलं की मी बांधावर गेलतो. बासतगावला जवळजवळ 200-400 कार्यकर्ते शेतकरी त्या ठिकाणी थांबले होते रात्रीच्या 8 वाजेपर्यंत, परंतु मुख्यमंत्र्यांची वाट बघून ते घराकडे गेले. त्यांना कुठल्याही प्रकारची भेट मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी टाइम देऊ सुद्धा दिला नाही. म्हणून आम्ही प्रत्येक तहसीलवर भव्य दिव्य शिवसेनाच्या वतीनं मोर्चे काढू आणि ते रूमने मोर्चे काढू. आणि प्रशासन जे काही झोपचं सोंग घेत आहे त्या प्रशासनाला सुद्धा या ठिकाणी जागा करू. प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याची नुकसान भरपाई त्याला मिळाली पाहिजे, त्याला दिलासा मिळाला पाहिजे.
आणि आत्महत्यापासून शेतकरी कुठेतरी थांबला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू. साहेब बोलल्यावर काय आज मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, याविषयी तुम्हाला काय वाटते? कारण काही जे मंत्रिपद आहेत, आक्षेप असणाऱ्या लोकांना मंत्रिपद देण्यात, जसं अब्दुल सत्तार टीएटी घोटाळ्यासंदर्भात त्यांचं नाव चर्चेला जाते. त्यानंतर संजय राठोड ज्यांच्यावर एका मुलीच्या याच्या संदर्भात आरोप आहे, काय वाटतं? प्रश्न असा आहे की संजय राठोड असतील, अब्दुल सत्तार असतील, त्यांचे 2 मुली आणि 1 मुलगा ते टीईटी मध्ये आहेत. संजय राठोडवर खूप मोठे गंभीर गुन्हे असताना सुद्धा, कारण हे लोक शिवसेनेला अशी गद्दारी करून एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणजे त्यांचे सहकारी हे झालेले आहेत. याच्यामुळं त्यांना हा मंत्रिपद दिला असेल त्यांचा प्रश्न नाही. आणि दुसरा प्रश्न असा आहे की हे सर्व लोक डिस्क्वालिफिकेशन मध्ये आहेत, कारण यांना वास्तविक पाहता नियमानं मंत्रिपदाची शपथ घेता येत नाही. परंतु आज कोर्टाच्या निर्णयाच्या पहिले आणि त्यांच्यावर एवढी गुन्हा किंवा केस किंवा याच्यावर आरोप असताना की यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, शिवसेनेच्या विरोधामध्ये व्हीप डालून यांनी जे कृत्य केलं, या कृत्यामध्ये यांनी जे काही पक्षांतर बंदी जो कायदा आहे, या पक्षांतर बंदी कायद्यानुसार यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई होणं गरजेचं आहे. होते याच्या अगोदर सुद्धा देशामध्ये असे खूप काही प्रकार झालेले आहेत. परंतु नाविलाजानं मला वाटते की त्यांना आता त्यांचं पाप झाकण्यासाठीच आता ह्या लोकांना त्या ठिकाणी त्यांनी मंत्रिपद देत आहेत. मला याच्यापेक्षा मला काय दुसरं काही म्हणावं. नांदेड मधल्या गद्दाराची नावं आता ते हिंगोलीचे पाठवलेले तुम्ही आमच्या इकडं मुळातच तुम्हाला तो गद्दार होता तो, आणि तिथं सुद्धा तो गद्दार झाला. आणि त्यातल्या त्यात मला हा एक प्रश्न नांदेडकरांना विचारायचा आहे की नांदेडकरांनी सर्वांनीच बघितलेलं या गद्दारांना, या हेमंत पाटलाला. आज हेमंत पाटील, मी मागच्या वेळी सांगितलं, रस्त्यावरचा टपोरी आज जर 500 कोटी 300 कोटी 400 कोटीचा मालक हा बनला कसा? हे पूर्ण प्रॉपर्टी हा वाममार्गाने जमा केलेला, गोळा केलेला हा पैसा नोटबंदीमध्ये ज्या नंबर 2चे पैसा होता, ज्या लोकांकडे, तो काळा पैसा गोळा करण्याचं काम गोदावरी मल्टी स्टेट मधून झालेलं आहे. 25% 30% त्याच्यामध्ये त्यांचा बराचसा काही खऱ्या अर्थानं याची ईडीची चौकशी व्हायला पाहिजेत आणि करायला पाहिजेत. आज मला आवर्जून या ठिकाणी सांगा वाटतं की मग शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, ह्याच पक्षाच्या कार्यकर्त्यावर, नेत्यावर, आमदार, खासदारावर ईडीची कारवाई होती. मग भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्यावर किंवा त्यांच्या आमदार, खासदारावर कारवाई का होत नाही, हा प्रश्न मला या ठिकाणी त्यांना विचारायचा आहे. म्हणून हेमंत पाटलाची सुद्धा ईडीची कारवाई केली पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा बँकेची चौकशी केली पाहिजे. एवढंच नाही तर मी तर म्हणेल की त्यांच्यावर देशद्रोह हा गुन्हा तुम्हाला सांगतो दाखल करायला पाहिजे, कारण की यांनी देशाची गद्दारी केली आहे. शिवसेनेशीच नाही तर देशाची केली आहे. त्या मल्टी स्टेट मधून नोटबंदीच्या काळामध्ये त्यांनी काळा पैसा हा पांढरा करून देण्याचं पाप जे केलं, हा देशद्रोह होऊ शकतो. म्हणून त्यांच्यावर देशद्रोह दाखल व्हायला पाहिजे. काल हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगर आणि खासदार हेमंत पाटील यांनी तुमच्यावरती थेट आरोप केला होता की तुम्ही 4 पक्ष बदलणारे, आम्हाला गद्दार म्हणणारे तुम्ही कोण? आपल्या माहितीसाठी सांगतो की मी शिवसेनेमधून बाहेर पडल्याच्या नंतर कुठलंही पद तुम्ही घेऊन गेलेलं नाही. मला उत्तर विधानसभेची उमेदवारी सन्माननीय पक्ष प्रमुखाने दिल्याच्या नंतर सुद्धा माझ्याकडे बी फॉर्म, त्याची ई फॉर्म माझ्याकडे होता आणि ते ए बी फॉर्म मी संपर्क प्रमुखाच्या स्वाधीन केला आणि त्यांना सांगितले की मला निवडणूक लढवायची नाही. जिथले बरेचसे पत्रकार बांधव आमचे त्यांचे साक्षीदार आहेत, आपण सुद्धा आहात. मी बी फॉर्म वापस केला, मला निवडणूकच लढवायची नाही. स्पष्ट सांगितलं की ज्या काही पक्षामध्ये ज्या लोकांनी गद्दारी केली होती, ज्या लोकांनी पक्षाच्या विरोधात, उमेदवाराच्या विरोधात काम केलं होतं, अशा लोकांना कारवाई यांच्यावर झाली पाहिजे, ही मागणी माझी होती. त्याच्यावर कारवाई झाली नसल्या कारणामुळं मी माझा एबी फॉर्म वापस केला आणि
बाजूला राहून त्या लोकांच्या विरोधामध्ये मी काम केलंय. मी गद्दार नाही. आज तुम्हाला तो शिवसेना पक्षाकडून उद्धवजी ठाकरे साहेबांनी आवाज दिल्या त्र्यंबकेश्वरून वापस तो मुंबईला गेलो आणि त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आणि आम्ही शिवसैनिक आहोत, सुरुवातीपासूनच शिवसैनिक आहोत, अशातला प्रकार नाही. आम्ही खूप काही चढ उतार बघितलाय, खूप काही संकट काळ बघितलाय. आम्ही जेलमध्ये गेलो आहोत, पोलीसच्या केसेस होत्या, पोलीसचा मार खाल्ला, ह्या वॉन्टेड सुद्धा होतो किती दिवस. या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या. परंतु असं कुठले कृत्य आम्ही एवढा खंजर पाठीत खुपसण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं नाही, ज्या हेमंत पाटलांनी या ठिकाणी केले. आता हे काल तर तुमचा बालाजी कल्याणकर, या बालाजी कल्याणकरला सुद्धा मागच्या वेळेस नगरसेवकासाठी वाटत तेवढे मी उंबरठे झिजवले, लोकांच्या पाया पडून बालाजी कल्याणकरला मी नगरसेवकसाठी तुम्हाला तो निवडून आणण्याचे मी प्रयत्न या ठिकाणी केलेत. आमचे धोंडू पाटील, आमचे दत्ता पाटील, सगळे कार्यकर्ते, भुजंग पाटील, ही कार्यकर्ते आहेत आमची, त्यांच्यासाठी केले. परंतु हा सुद्धा माणूस यानंच बिघडवला, हो ना, यानंच बिघडवला, हेमंतनं बिघडवला. आणि तुमच्या हिंगोलीचा जो कळमनुरीचा आमदार संतोष बांगर होता, हा सुद्धा तुमच्या माहिती सांगतो यानंच बिघडवला. संतोष बांगर एका जाहीर सभेत सांगतो की मला 100 कोटीची ऑफर आहे, मी जात नाही. आता मुंबईला गेल्याच्या नंतर 100 कोटीपेक्षा किती आणखीन किती वाढवलेत, किती कोटी तुम्हाला मिळालेत, हा प्रश्न की एवढं जास्त वाढवल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी गेलात, हा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचार. आणि कालचा जो एकनाथ शिंदे साहेबांचा जो काही दौरा होता हिंगोलीमध्ये, मी सांगेल आपल्याला, म्हणजे खात्रीपूर्वक सांगतो की त्याच्यामधले 20% सुद्धा लोक हिंगोली जिल्ह्यातले नव्हते. त्याच्यातले जिंतूर आणि परभणीमधून मोठ्या प्रमाणावर पाहुणे रावणे त्या ठिकाणाहून गाड्या ट्रक भरू त्या ठिकाणी आणलेले, ते फक्त दाखवले. मरता क्या नाही करता अशी परिस्थिती तुम्हाला त्यांच्या समोर झालेली आहे. संतोष बांगर यांनी काल सभेमध्ये म्हटलं की बडव्यांनी शिवसेना विकली, आम्ही त्यांना लोकसभेमध्ये त्यांचं थोबाड करून आम्ही सांगू, असं त्यांनी वक्तव्य केलंय. आणि सौचुवे खाकर दिल्ली चली हाटको, या पद्धतीचं वक्तव्य आपल्याविषयी केलं. तुम्हाला माहित आहे का, मी तर तुम्हाला सांगतो, शिवसेनेतून बाहेर निघाल्याच्या नंतर ऐलान करून बाहेर, सुभाष सोळंके पाठीत खंजर खुपसणारी अवलाद नाही, हे छत्रपतीची अवलाद आहे, लक्षात ठेवा. काय डायरेक्ट ऐलान करून बाहेर निघालो होतो. याच्यासारखा तर तुम्हाला तो रडलो नाही, यारे बापू तुमच्या पाया पडतो रे, काय साहेबाला तुमची गरज आहे रे बापू, एकनाथ शिंदे साहेब, कोणता साहेब चालू होते की नाही, तुम्ही सर्वांनी डोळे धरून पाहिलं. हे पट्ट्या होय का म्हणे मी गुवाहाटीला जाणारा, तेच सांगू लागले, बरोबर. आणि रात्रीतून काय झालं, 50च्या जागी 60 झाले का 70 झाले, किंवा 100च्या जागी 125 झाले किती ते सांगा नाही, रडून पडून किंवा मला हे 100 मातील होतो आता 125 द्यालो, ते सांगा. वाल्याचा वाल्मिकी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आम्ही केला. काय आता त्यांना निवडून या म्हणा, बरोबर आहे, आज त्यांना निवडून या म्हणा. बघू, घोडा मैदान समोर आहे, हेमंत पाटलाच्या समोर आहे, ही पिसबाल्या त्याच्या समोर आहे, तुम्हाला सांगतो. आणि तुमचं ते संतोष बांगर त्यांच्या समोर आहे. काय सर्व नंबर 2चे धंदे, वाळूचे धंदे, तुमच्या मटक्याचे धंदे, जुगाराचे अड्डे, काय गुटख्याचे तुम्हाला तो पूर्ण तस्करी, याच्यातली सगळी माणसं आहेत. त्यांनी आमच्यावर बोलावं, आमच्यावर तुम्ही माझ्यावर आरोप करा, पैसे घेतल्याचा आरोप करा, टक्केवारी घेतल्याचा आरोप करा, कुठं गुत्तेदारी केल्याचा आरोप करा, कुठला हप्ता घेतल्याचा आरोप करा, अधिकाऱ्याकडून पैसे बदलीसाठी मी पैसे घेतले आरोप करा माझ्यावर, कुठलाही आरोप करा माझ्यावर. आणि त्या माणसाला माझ्या समोर त्यानं जर म्हणत असतं सुभाष वानखेडे साहेबाला, मी माझ्या राजकारणामध्ये 25 वर्षाच्या राजकारणात मला 1000 रुपये जर कोणी दिले असतील तर त्याला मी 100,000 देतो, लक्षात ठेव. समोर आणा माणूस मी आपण पूर्ण 11-12 तालुक्यातून. असं नाही, आम्ही काम करू, इमानदारीनं काम करू. आणि आम्ही ज्यावेळेस काम करतो ते इमानदारीनं त्या ठिकाणी काम करतो, कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन, आणि लोकांचं हित कसं जोपासता येईल याच तुम्हाला सातत्यानं आम्ही जोपासण्याचं काम तुम्हाला त्या ठिकाणी केलेलं आहे. आता प्रश्न असा आहे, तुम्हाला तो हे जिल्हा प्रमुख हे भोंडारकर याची लायकी होती का हो? मला सांगा, डोळे कोणी कर, त्याचं तोंड कोणी कर, काय काय त्याची कंबर कोणी कर, काय ते काय मला काय पता, दात पाहिजे तर वेगळी असतील पे. हे जिल्हा प्रमुखाचा वेगळा व्यक्ती, त्याला जिल्हा प्रमुख केलंय.
फक्त हाताखालचं उगं काहीतरी बकरं. आता हे उमेश मुंडे याला वार्डात मी पाया पडलो, त्याला निवडून आणलं होतं. तुम्हाला माहित आहे सर्व. काय विजू आहे आमच्या इथं माहित आहे, आमचे चारुदत्त आमचे मित्र माहित आहे, आमचे बोकरे माहिती, सगळी कंपनी तुम्हाला सगळ्याच माहित आहे. विश्वनाथराव होता आमच्या इथं. तुम्ही आमचे सगळे मागे जायचे. या उमेश मुंडेला पाया पडू पडू वार्डातून झोपडपट्टीतून तुम्हाला म्हणतो त्याला लोकांचे नगरसेवक. प्रश्न असा आहे की लक्षात ठेवा, ह्या जिल्ह्यातली शिवसेना संपवण्याचं काम, विकण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हेमंत पाटलांनी केलं. लक्षात ठेवा, जी कमकुवत निकामी निष्क्रिय कार्यकर्ते पदावर बसवणे, त्यांनी करा सही म्हटलं की यांनी सह्या करणे आणि सन्मान्य अशोकराव साहेबांच्या पूर्ण घरी नेऊन शिवसेना विकणे, एवढंच काम हेमंत पाटलांनी केलं. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी म्हणत नाही की आमचे काही लोक होते नव्हते अशातला प्रकार नाही. आमचे काही शिवसेनेचे सन्मान्य पक्षप्रमुखांनी इथं पाठवलेले त्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा त्याच्यामध्ये आहे, नाही अशातला प्रकार नाही. कारण का कोंबडं काही तुम्हाला झाकलं तर काही झाकून बाग द्यायचं राहत नाही. ते तुम्हाला माहित आहे. माझा स्वभाव असाही बोलून टाकून देतो. रुमणे मोर्चे कधीपासून काढणार आहेत? 15 ऑगस्टला आता प्रत्येक तालुक्याला आमची बैठक होईल, प्रत्येक विधानसभेला, आणि प्रत्येक विधानसभा त्या कार्यक्षेत्रातले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र बोलून बैठक होईल. त्या बैठकीमध्ये प्रत्येक तालुक्याच्या तारखा जाहीर होतील. मठक्याबद्दल बोललात तुम्ही, तुमच्या कार्यकाळामध्ये माझ्या काळामध्ये मी 15 ऐकून घ्या, मी मटक्याचा अड्डा चालला नव्हता. हो, आता सर्रासपणे सगळ्यात जास्त मटक्याचा अड्डा हदगाव झाला, क्लबचा अड्डा हदगाव झाला. आता तुम्ही काय करणार? आता मी बघतोय, तुम्हाला सांगतो, मी 15-20 वर्ष त्या हदगाव मध्ये होतो. मी मटका न जुगार कुठलाही तुम्हाला तो चालू दिलेला नाही, माझ्याकडे नव्हता. आता खऱ्या अर्थाने त्याचा दोष मी तुम्हाला सन्मान्य अशोकराव चव्हाण साहेबांना देतो. कारण काय की अशोकराव चव्हाण साहेबांना खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो या गोष्टी बघायला पाहिजे होत्या. मी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा तुम्ही अशोकराव साहेबांवर आरोप केला. सर्व पत्रकार बांधवांनी ती बातमी सुद्धा माझी छापली होती की मस्जिदले अधिकारी तुम्ही जर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जर आणत असाल तर हा प्रकार आपल्याला पाहायला मिळेल. काय अधिकारी महत्वाचा आहे, आणि जोपर्यंत अधिकारी जर सक्षम आणि निस्वार्थ नॉन करप्टेड अधिकारी जोपर्यंत तुम्हाला मिळणार नाहीत तोपर्यंत हे काळे धंदे, हे अवैध धंदे बंद होणार नाहीत. आज नांदेडची परिस्थिती अशी आहे की रस्त्यानं मायमाऊली फिरणं सुद्धा अवघड झालेलं आहे. काय घराघरामध्ये घुसून लोक डायरेक्ट तुम्हाला फायर करतात. ही कुठलाही कायदा काय केलेले प्रशासन, किती चोऱ्या वाढल्यात. आज 8 दिवसामधून नांदेडमध्ये जवळ 3-4 घरं फोडल्या जातात. काय केले पोलीस प्रशासन? कुठे LCB तुमची, कुठे SP ऑफिस, काय करते काय? आज नांदेडमध्ये एवढे पोलीस स्टेशन आहेत, पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर चोऱ्या होतात. पोलीस स्टेशनच्या पाठीमागून पोलीस स्टेशनच्या दारावर मटक्याच्या आणि क्लबचे बुके आता. जी नेते सत्तेमध्ये, जे नेते, त्या नेत्याने बघायला पाहिजे या सगळ्या गोष्टी. आता मी आमदारही नाही, मी कुठला खासदारही नाही. तुम्हाला डीपीला जाऊन रिव्हॉल्वर लावतात, आणि ते अशोकराव साहेबांच्या घरासमोर डीपीची फ्यूज काढायला गेलेला माणूस तुम्हाला तिथं जाऊन ही परिस्थिती पाहायला मिळते. म्हणजे अवघड परिस्थिती आहे. याला सर्वस्वी जबाबदार सन्मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब नांदेड जिल्ह्यासाठी आहेत. हा माझा आरोप नाही, वास्तव आहे. चित्रा वाघ यांनी एकीकडं संजय राठोड यांना शुभेच्छा दिल्या आहेत, तर दुसरीकडे आरोप केलेला आहे. त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं? चित्ररावाला प्रश्न विचारला तर बरं राहील. आता पूजा चव्हाणचा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही, सबंध देशामध्ये गाजलेला आहे. बरोबर आहे की नाही? सगळ्या माहिती आहे. त्याच्या ऑडिओ क्लिप सुद्धा आणि व्हिडिओ क्लिप सुद्धा तुम्हाला तो व्हायरल झालेल्या होत्या. प्रत्येक टंड्यावाल्या पण प्रत्येक एकेका कार्यकर्त्यापर्यंत पोहोचलेल्या होत्या. काय सत्य काय असत्य, खऱ्या अर्थानं ते सत्य पूर्ण पत्रकार बांधवाला मी विनंती करतो की पूजा चव्हाणचं जे काही सत्य बाहेर काढतो त्यांना आपण पालन करून आपण खऱ्या अर्थानं ते प्रकरण सांगा. तुम्ही हा शिवसेनेतून शिवसेना सोडून तिकडं भाजपच्या म्हणजे एकनाथ शिंदे गटाला गेला, गुवाहाटीमध्ये घोषणा करू लागला की हिंदुत्व केली जान देंगे. आता याचं हिंदुत्व कोणतं आहे? स्वतःच
हे अशी सगळी लोक गेलेले आहेत. स्वतः सुद्धा त्या टीईटी मध्ये सापडले आहेत. त्यांचे 2 मुलं नाही 3 मुलं आहेत. पाहू 3 मुली आणि एक मुलगा आहे. पाहू आता त्याची चौकशी सुरू आहे. आणि तशीच चौकशी या गोदावरी मल्टी ची सुद्धा करायला पाहिजे. आता मी तक्रार नाही, मी त्या तक्रारीवर बसून जातो, पण ऐकतील का नाही? मला मी अगोदर तुम्हाला सांगितलं की परिस्थिती अशी आहे की काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी ह्या आमच्या सर्व म्हणजे विविध पार्टीच्या नेत्यावर, कार्यकर्त्यावर हमले होतो. अहो ज्याच्याकडे 5 लाख नाही त्याच्या घरावर सुद्धा चाललेत. बोल 5 लाख कहाशील आहे? अरे काय 5 लाख रुपये? अरे भिकारी 50, 25 आणि 30, 10 कोटी भिकारी काढायला येते बोले. आमचा इथं 10-5 एकरचा मालक आहे. हे तक्रार कोण कसं काय यांना माहित नाही का? यांना भलं यायचं का? आता ज्याकडे का तुम्ही धाडी टाकता का? तुमच्याकडे तक्रारी आल्यात का? फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये आला पाहिजे. एकनाथ शिंदेला तरी सुमांतो भिडला पाहिजे. एकनाथ शिंदेला भिडला की दूध का धुला? भाजपमध्ये आले की दूध का धुला? असं कसं होऊ शकते? मग भारतीय जनता पार्टीमध्ये नाहीत का? कितीतरी लोक तुम्हाला करोडपती, अब्जोपती आहेत. काय राधाकृष्ण विखे पाटलावर टाका ना, टाका झाड. एवढे कारखाने आता एवढं सगळं संपून टाकलेलं बीजेपीत गेले म्हणून ते बीजेपी मध्ये गेले. धरा त्यांना, सूर्यकांत पाटलाला धरा. हदगाव तालुक्यातला जवळ सहकारी साखर कारखान्यामध्ये तुमच्या माणसांतो 11 वर्षाच्या नंतर तो कारखाना गाळपाला आणला. काय आज जवळजवळ 60 ते 70 कोटी, 70-80 कोटी रुपये त्याच्यावर कर्ज केलं. काय तसंही थांबले नाही. त्यांनी मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती बँक बुडवली. त्यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक बुडवली. जवळजवळ 10 ते 5 बँकेचे त्यांनी कर्ज काढले, बँका बुडवल्या. आणि अखिला कारखाना लिक्विडेशन मध्ये काढून पूर्ण कारखान्याची माती करून टाकली. टाका ईडीची धाड सूर्यकांत पाटलावर, धरा तिला, धरा द्यायला पाहिला पाहिजे. अशोकराव साहेबांना जर भ्रष्टाचार केला असेल ना, अशोकराव साहेबांकडे तुम्हाला अमाप किंवा अशी जर जमा केली असेल टाकायला पाहिजे. का